आणि त्याचबरोबर मराठीचे एक जबरदस्त कॉमेंटेटर प्रीतम पाटील सर या ठिकाणी आमच्यासोबत जॉईंट आहेत। पुढील मॅचमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत। टू प्रीतम पाटील सर। नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय। आज माननीय श्री विधानसभा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज ही स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेची सुरुवात सकाळी झालेली आहे। बऱ्याचशा जबरदस्त मॅचेस आपण पाहिल्या सकाळपासून। आज खेळत असताना हे बरेचसे संघ ज्यावेळी स्ट्रगलिंग क्रिकेट होतो त्यावेळी रबर बॉल क्रिकेटमध्ये फायटिंग स्कोर जेव्हा होतो ना तेव्हा मजा येते, आणि या आउटफील्डला जेव्हा ॲथलिक फिल्डिंग होते त्यावेळेला आपण पाहतो की चांगला क्रिकेट कसं पाहायला मिळेल। आधही संघ क्षेत्ररक्षण निवडले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं वलवली संघाला। पहिला चेंडू थोडासा अपुरा चेंडू आपण पाहिला, लेंथ चांगली होती मात्र तिथं क्षेत्ररक्षण खूप सुंदर झालं आहे आणि एक नाही तर 3 धावा वाचवल्या आणि एकाच धावामध्ये समाधान मानतो सुयोग। आणि सुयोगनं मात्र श्री गणेश केलं धावांचं 1 धावाने शुभारंभ झालं आहे आणि स्ट्राईकला पाठवलं आहे मुकेश शेलटकर, एक सिनियर खेळाडू ज्याने वलवली गावासाठी कित्येक मोठे रेकॉर्ड्स आपल्या नावावर आत्तापर्यंत प्रस्तावित केले। तोच मुकेश शेलटकर आपण पाहतो ऑन द स्ट्राईक। नॉन स्ट्राईकला आपण पाहतो सुयोग, ज्याने या वर्षा हंगामामध्ये जबरदस्त खेळ केला आणि या पूर्ण विभागाचं नाही तर पनवेल तालुक्यामध्ये आपलं नाव कोरलं। चांगलं चेंडू, परत थोडासा अपुरा चेंडू आपण लेंथला कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतोय। लाईन आणि लेंथ शोधण्याची गरज नाही कारण तो सेट होऊन आला आहे, म्हणून केडी असावा गोलंदाज। केडी हा याच्याकडे पण अनुभव मोठा आहे। केडीची गोलंदाजी आपण जेव्हा पाहिली ना तर त्याला संघाला जशी हवी आहे तशी गोलंदाजी करत असताना आपण नेहमी केडीला पाहतोय। आतापर्यंत धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय दोन्ही बॉलमध्ये पहिल्या चेंडूवर जो क्षेत्ररक्षण झाला, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। क्षेत्ररक्षक मला नाव नाही माहिती परंतु सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून असं डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षण जर मिळालं, बॅकअप चांगला मिळाला ना तर गोलंदाजाला ती खूप मोठी मदत आपल्याला पाहायला मिळते। केडी वैयक्तिक 3रा चेंडू घेऊन येतोय समोर फलंदाज सुयोग, मात्र वेग होता समजू शकला नाही बॉल आणि मात्र बाईच्या माध्यमातून मला वाटतं बॅटकट, ओके बॅटकट इनसाइड एज लागला आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मात्र कॉलिंग चांगली होती मात्र नकार दिला। त्याला माहिती रिस्क घेण्याची गरज नाही कारण रिस्क घेतली आणि विकेट गेला तर ते कुठेतरी अडचणीत वलवली संघाला आणेल असं वाटलं असेल। हे दुहेरी जेव्हा माइंड होतो ना, डबल माइंडेड गेममध्ये आपण हे नेहमी पाहतो आणि डबल माइंडेड ही रिस्क असते नेहमी क्रिकेटमध्ये। त्यावेळेला थोडंसं संयम बाळगणं गरजेचं आहे, पेशन्स खूप गरजेचं आहे। जसं आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो ना तेव्हा आपल्याकडे संयम असणं गरजेचं आहे, पेशन्स तुमच्याकडे खूप गरजेची आहे त्यावेळेला। आतापर्यंत केडीची गोलंदाजीचं विश्लेषण केलं, 3ही चेंडूमध्ये एकही धाव दिली, कंट्रोल गोलंदाजी आपण पाहतोय। चांगला चेंडू वेग आहे केडीकडे वेग आणि लेंथ जर पाहिली ना तर तो ॲक्युरसीवर काम करतोय, त्याच्या मेरिटला कनेक्टिव्ह गोलंदाजी करतोय। निर्धाव चेंडूने अंत होतोय, धावसंख्या स्थिर 3 कंट्रोल केलं वलवली संघाला, जो या वर्षाच्या फॉर्ममध्ये असणारा संघ आणि खूप चांगला खेळ वलवली संघाकडून आपण यावर्षी पाहिला। तोच वलवली संघ कुठेतरी 4 चेंडूमध्ये स्ट्रगल करताना पाहतोय। मुकेश शेलटकर ऑन स्ट्राईक। केडी आता वैयक्तिक 4था चेंडू घेऊन येतोय, समोर फलंदाज मुकेश, 5वा चेंडू मात्र समजू देत नाहीये।
बॅकफूटला ढकलण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होतोय आणि बॅकफूटला ढकललं नाही तर कंट्रोल केलं. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, 4 धावसंख्या खर्च केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूसभरी गोलंदाजी आपण ज्याला म्हणतोय. SIP करू देत नाही, इन्व्हेस्टमेंट आणून देत नाही आहे. FNOमध्ये पण यांना इन्व्हेस्टमेंट करू देत नाही वलवली संघाला, असं परिस्थिती आणली आहे. आता मात्र थोडंसं विचार करावा लागेल. सुयोग एक सेट बॅट्समन आहे, यावर्षी फॉर्ममध्ये असणारा बॅट्समन, त्याला थोडंसं चमत्कार दाखवावं लागेल. कारण समोर संघ अदई आहे. अदई संघाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आपण पाहिला ना तर अदईकडे इतिहास आहे. हे शेवटपर्यंत ऑस्ट्रेलियासारखे मॅच सोडत नाही. या गावाचा पहिल्यापासून इतिहास आहे, हे आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. दीपक शेळके आपण या मैदानावर पाहतोय, कार्याध्यक्ष आहेत. अदई वलव विभागाचं टायमिंग चुकलं आहे, मात्र शतरक्षक तिथे नो मॅन्स लँडला बॉल चेंडू पडला आहे. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावांनी धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय ती म्हणजे 6. साधलंय मुकेशने आणि 1 धावाने समाधान मानतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 9. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत दोघेही खेळाडू सेट होण्याचा प्रयत्न करतात, कारण पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न नक्की असेल. 4 ओव्हरचा सामना असेल. आतापर्यंत आपण पाहतोय 8 चेंडू फेकून झालेले आहेत. आता मात्र कुठेतरी 16 चेंडूंचा खेळ आताही बाकी आहे आणि या 16 चेंडूंमध्ये मोठ्या फटक्यांची गरज नक्की असेल. कारण आपण पाहिलं तर इथे हायर स्कोर आपण कोलवाडी संघाकडून पाहिला आणि कोलवाडी संघाने डिफेंडिंगसुद्धा केलं, म्हणजे स्कोर होणं खूप गरजेचं आहे. लंबू वैयक्तिक 3रा चेंडू घेऊन येतोय. आता परत थोडंसं स्ट्रगल करतोय. तिसरा चेंडू थोडा स्लो फुलटास पाहिला, टॅप केला. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव सुद्धा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं, कॉलिंग चांगलं आहे आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 11. आतापर्यंत विकेट गेलं ही जमेची बाजू आहे वलवली संघासाठी, मात्र थोडासा स्ट्रगल आहे. मोठे फटके मारू देत नाही. मी आदही संघाचं कौतुक करेन, कारण आतापर्यंत लंबू आणि केडीचा जर विचार केला तर एकही मोठा फटका मारू दिला नाही आहे. लंबूसुद्धा कंट्रोल गोलंदाजी आपण करताना पाहतोय. सुयोग मात्रेला मात्र चुकावलाय चेंडू, इनसाइड एज, बोल्ड. सुयोग बॅक टू पॅव्हलियन. आपण हा सुंदर ग्राउंड जो पाहतोय ना, या ग्राउंडवर 40+ खूप मेहनत आहे. राजेशजी काथारा यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आपण पाहिलं. रुपेशजी उलवेकर, नितीन काथारा, लव भोईर आणि सुभाष ठाकूर
या चौघांनी खूप मेहनत घेतली आणि त्याचबरोबर दादा भोईर, दीपक भाई शेळके, इलूचं नाव काय, निलेश, संतोषजी भोईर, सुमित 11 संघाचे स्पॅकर हे सुद्धा आज या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. मात्र इलू थोडंसं स्ट्रेच करताना पाहिलं, स्ट्रेच करून बॉलला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र लंबूच्या कौतुक केलं पाहिजे, आतापर्यंत लंबूने 5 चेंडू फेकलेत, 1 विकेट मिळाला आणि 5 धावा खर्च केल्यात. म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी दोघांच्या माध्यमातून झालं. केडीला जशी अपेक्षित होती तसंच लंबू त्याच लाईन आणि लेंथला गोलंदाजी करतोय. वलवली संघ थोडं स्ट्रगल करतो, इथं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शॉर्ट ऑफ लेंथ मात्र थोडंसं हाईट जास्त, अंपायरने दर्शवलं वाईड आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये धावसंख्या धावफळकावर आपण पाहतोय 12. आपण जर सरासरी पाहिली ना तर 6च्या रन रेटने आतापर्यंत खेळण्याचा प्रयत्न वलवली संघाचा आहे. काय रणनीती असावी हे नक्की त्यांच्या टीम मॅनेजर्सला आणि त्यांच्या टीम मेंबर्सलाच माहीत असावी. मात्र इथं मोठ्या फटक्यांची नक्की गरज आहे आणि मोठ्या फटके नाही आले तर मात्र डिफेंड करत असताना तुमची इन्व्हेस्टमेंट कमी पडेल आणि ते त्रासदायक नक्की ठरेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय, क्षेत्ररक्षक खाली येतोय, मात्र अचूक झेल, चांगलं झेल घेतलंय आणि लंबूला मिळाला हा दुसरा विकेट आणि 12 धावसंख्येवरती 2 विकेट गारज झाले वलवली संघाचे. आपण पाहिलं काय सुंदर झेल घेतलं. या झेलला बघितल्यानंतर दादा भोईर मला ना नितीन काथाराची आठवण आली. काय झेल घेतो नितीन काथारा. या मैदानामध्ये खूप रेकॉर्ड आहेत. या वर्षी नितीन काथाराचा जो रेकॉर्ड आहे ना कॅच झेल घेण्याचा, तो विक्रम आजपर्यंत इंटरनॅशनल लेवललाही कोण तोडू शकत नाही. एवढं रेकॉर्ड आहे या नितीन काथाराच्या नावावर. माझ्या जोडीला लव भोईर सुद्धा आहे. तर जबरदस्त तिसरे कोण आहे, बॉलर्स नेम प्लीज. तिसरं चांगल्या डिफेन्सिव्ह मोडला, मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज, फटका चांगला होता मात्र फिल्डिंग अचूक लावली आहे. ज्याला माहिती आहे शॉर्ट ऑफ लेंथ, मानव शेळके आपण पाहिलं एक उंच खुरा गोलंदाज. मानव शेळकेचं जर बॉडी लँग्वेज पाहिली ना तर आपल्याला त्याच्या हाईटमध्ये गोलंदाजामध्ये जो बाउन्स एक्स्ट्रा मिळेल तो पाहायला मिळाला. आणि मुकेश शेलटकर बॅक टू पॅव्हलियन. अच्छा ऋषिकेश चौधरी उशिरा उतरला असं वाटते, कारण मला वाटतं उशिरा आला असावा तो. आणि अजून रत्नदीपला एक मिस करतो या टीममध्ये, कारण रत्नदीप जर असता तर मोठ्या स्कोरमध्ये. उलटा चेंडू, टायमिंग परफेक्ट आहे. ही ऋषीची ओळख आहे. यावर्षी खूप फॉर्ममध्ये असणारा हा ऑलराऊंडर वलवली संघाचा ऋषी, याच्या बॅटमधून आला हा षटकार. मनीष हा एक चांगला खेळाडू आहे. मनीषकडे गोलंदाजी ही चांगली आहे. पहिल्या चेंडूवर जसा ऋषी गेला, पहिल्या चेंडूला लो फुलटॉसला टॅप केला षटकारसाठी आणि आत्ता मात्र कमबॅक मानवकडून पाहायला मिळतं आहे. शेळके कुटुंबाचं मोठं क्रिकेटमध्ये इतिहास राहिलं आहे ह्या आदई संघामध्ये आणि खास करून गोलंदाजीमध्ये. शेळके कुटुंबामध्ये आपण दीपक शेळकेना इथे पाहतोय. आता मात्र पुन्हा कमबॅक, काय गोलंदाजी होते. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. जसा पहिला चेंडू त्यांनी ओळखलं ऋषीकडे फास्ट चेंडू मला मारण्याची क्षमता आहे, बोटं फिरवली आणि चांगला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 1 विकेट प्राप्त केले आणि षटकार सुद्धा खालाय, म्हणजे 6 धावांवर 1 विकेट.
4 बॉलमध्ये टॅप केलाय, तिथे क्षेत्ररक्षक सज्ज, झेल घेता आल्याने थोडी अपुरी पडली आणि 1 धाव मिळाली. एका धावामध्ये स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 19. आतापर्यंत स्ट्रगल होत आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. मनीष आणि ऋषिकेशला ही जबाबदारी घ्यावी लागेल आणि स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारी करणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू आपण पाहतोय मानवचं. आता मात्र मोठा फटका, मी म्हटलं होतं मनीषकडे गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी चांगली आहे आणि आले हा षटकार, हा पॉझिटिव्ह षटकार मध्ये नक्की यशस्वी होईल. ओव्हरच्या 6व्या धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 25. चांगलं फायटिंग स्कोअर करण्याचं आहे तर स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारी करावी लागेल. आपण आता मानव शेळकेला गोलंदाजी करत असताना पाहिलं तर त्या शेळके कुटुंबातील निलेशजी शेळके आदई यांच्या माध्यमातून या पूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्या आणि निलेश शेळकेचं कौतुक केलं पाहिजे. मोठी नाईट स्पर्धेमध्ये आयोजकाच्या भूमिकेत आपण निलेश शेळकेला नेहमी पाहतोय. शेवटचं ओव्हर आपण पाहतोय. गोलंदाज, बॉलर्स नेम भाई, बॉलर प्रणित शेळके, पुन्हा शेळके. मग प्रणित शेळके हा ऑन अ बॉलिंग ट्रॅक आपण पाहतोय. समोर फलंदाज ऋषी आणि मनीषला या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्याची गरज आहे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आपण पाहिला, थोडंसं लेग स्टिकच्या बाहेर जाणारा अंपायर सँडी पालकर, एक सिनियर अंपायर आपण पाहतोय ज्यांच्याकडे खूप मोठा अनुभव अंपायरिंगचा आहे. आणि आता मात्र वाईटनी धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 26. आता मात्र शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न नक्की होईल की मानव लंबू आणि केडीच्या लाईन लेंथला गोलंदाजी करेल. आता मात्र थोडंसं शॉर्ट ऑफ आउटस्टिक आपण ऑफच्या आऊट जाणारा चेंडू पाहिला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 27. आता मात्र लाईन आणि लेंथ शोधण्याचा प्रयत्न करतोय प्रणित. आपण पाहतो दीपक शेळके यांच्या भावाचा मुलगा चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, लाईन आणि लेंथ सापडली, मात्र एज लागलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय चौकारच्या दिशेने. 1 धाव तो सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव झाली, दुसरा 3 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. मात्र काय घडलंय, मनीषने रिस्क घेतली आणि ही रिस्क कुठेतरी फायदेशीर ठरली आदई संघाला. मनीष बॅक टू पॅव्हलियन. रमेश श्रीवास्तव, रमेशला मी एक रिक्वेस्ट करेन की चेंडू थोडा हलू मार, कारण बॉल फुटला तर बॉल परत मिळणार नाही. कारण त्याची बॉडी बिल्डअप जर पाहिलं तर अतिशय चांगलं हेल्थ आणि हेल्थला प्राधान्य देणारा हा व्यक्ती. बॉडी जर पाहिली, फिटनेस, तर फिटनेस खूप महत्त्वाची आहे आणि ते फिटनेससोबत आता येणारे 5 चेंडूंमध्ये मोठ्या फटक्यांची नक्की गरज असेल. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ चांगलं कनेक्ट केलंय. रमेश श्रीवास्तव चेंडू दाटतोय चौकारच्या बाहेर 4 धावांसाठी. Oh my God! कुमार यश सुभाष भोईर हे आयोजक म्हणून आज या पूर्ण स्पर्धेची पाहणी करतायत. सुभाष भोईर तर सरांचं नाव घेतलं कारण खूप आदर्श व्यक्तिमत्व आपण सुभाष भोईर यांच्या मुलाचं हे आयोजन आहे आणि खरंच चांगलं आयोजन म्हणता येईल. आणि या अशा आयोजन जर मिळालं तर मुलांना प्लॅटफॉर्म चांगला मिळतो. प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही पूर्ण स्पर्धा आयोजित केली आहे. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहतोय आपण 32.
आता मात्र रमेश पेटलाय की काय, परत शॉर्ट चेंडू समजू शकला नाही आणि मात्र ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू वाईट दर्शवलाय आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये वर धावसंख्या 33 आपण पाहतोय, 33 ऑन अ स्कोर बोर्ड. आता मात्र थोडंसं प्रणित कुठेतरी स्ट्रगल करतोय, कारण अतिरिक्त धावसंख्या आतापर्यंत 3 चेंडू त्याने अतिरिक्त फेकलेत, 2च चेंडू त्याच्यामध्ये जवळजवळ 6 धावा खर्च केल्या आणि रनआउटच्या माध्यमातून मनीषचं विकेट मिळालं. बघ 3 वाईट, हां तिसरीला आऊट झाला. फुलटा चेंडू थोडासा समजू शकला नाही, थोडा वेग कमी केला, कंट्रोल गोलंदाजी प्रणित कडून पाहिलं, चांगलं कमबॅक. आणि प्रणित शेळके आता मात्र लाईन अँड लेन शोधण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या थोडंसं रिवाईज करण्याचं काम, थोडंसं ऑब्जेक्शन आलंय. आता मात्र टॅविक क्रिकेट एक धाव तर सहजरित्या पूर्ण. ऋषी आता मात्र स्ट्राईकला जातोय, एकाला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नकार दिलाय, रिस्क घेण्याची गरज नाही. ऋषी आता मात्र स्वतःवर विश्वास ठेवलाय, स्वतःवर विश्वास ठेवलाय आणि चांगला खेळ मात्र ऋषीच्या माध्यमातून आपण कित्येक वर्ष पाहतो. रमेशने थोडीशी ऊर्जा नक्की भरली आहे, इथे मोठा फटका आला तर एक फायटिंग स्कोर होऊ शकतो की लो स्कोअरमध्ये मॅच जाणार. मात्र वलवली संघ आहे, माघार घेणार नाही, कारण गोलंदाजी ही चांगली आहे वलवलीकडे, हे मात्र निश्चित. चांगला चेंडू, चांगला टाकण्याचा प्रयत्न, एक धाव तो घेतली आहे, एकाला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होईल का, दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट. आता मात्र आणि ऋषी वाईट चेंडू, 1+1 आणि महत्वाचा विकेट, बॅक टू पॅव्हलियन. टिपला मिस करतोय. शॉर्ट ऑफ चेंडू, एक धाव तर सहजरित्या पूर्ण आणि एका धावाने स्ट्राईक रोटेट झाली, 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 37, 37. शेवटचे चेंडू प्रणित. आता मात्र शॉर्ट ऑफ लेंथला चांगलं स्पीड त्याच्याकडे आहे. मात्र रमेश श्रीवास्तव एक फिटनेस फ्रीक आपण म्हणू शकतो, रमेशला पाहतोय ऑन अ स्ट्राईक. आता मात्र शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय फलंदाज आणि गोलंदाजी करत असताना प्रणितला लाईन आणि लेंथ नक्की मिळाली आहे. आता मोठा फटका येईल की हा निर्धाव चेंडू असेल की कशा पद्धतीने स्कोअरला टर्निंग पॉईंट मिळेल, हा मात्र येणारा चेंडू सांगेल. शेवटचा चेंडू समजू शकला नाही, चांगली लाईन आली लेंथ आणि आता मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 38. 38 धावा ठोकून 39 धावांचं टार्गेट ठेवलंय, ते म्हणजे अदई संघासमोर. 38 झालंय, 39 धावाचं टार्गेट असेल. तुझा प्रशांत निवडून
कर्णधाराला विनंती करेन की लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचे, टॉससाठी यायचं आहे दोन्ही. आणि आणि उद्या मात्र पहिली शो मॅच असेल या विभागातील 40+ मास्टर्स आमने सामने असतील आणि त्याच्यामध्ये पडगे नेवाली, खिडूपाडा आणि वलवली हे 4 संघ खेळतील. समोर संघ असतील ते म्हणजे पाले बुद्रुक, टेंबोडे, आदई, वलप हे 4 संघ असतील. याच्यामध्ये शो मॅच होणार आहे नक्कीच. आणि ही बॅट्समन नेम एक जण या ना, 12 बसा नाही. एक जण कोण? विकी आणि सुशांत. 38 धावा ठोकून 39 धावांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजे आदई संघासमोर वलवली संघाने. आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय मनीषला, आय थिंक मनीषवर जबाबदारी घेतली आहे पहिल्याच ओव्हरची. आणि समोर फलंदाज विकी आणि सुशांतला पाहतोय. विकी आणि सुशांत ही खूप महत्त्वाची जोडी आदई संघाकडून आपण नेहमीच पाहतो आणि दोघेही खूप चांगले प्लेयर आहेत. बॅटिंग करत असताना विकीचंही चांगले रेकॉर्ड्स आहेत, सुशांतचं नाव तर खूपच मोठं आहे आदई संघासाठी. आणि मात्र इथे वलवली संघ आहे, ज्या वलवली संघाने या वर्षाच्या हंगामामध्ये चांगल्या संघांना परास्त करून आपलं स्वतःचं नावाचं ठसा मात्र उमटवलं आहे. आणि हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडीच्या माध्यमातून बराच काळ खेळत असताना आपण वलवली संघाला नेहमी पाहतो. मनीष ऑन अ बॉलिंग ट्रॅक. समोर विकी पहिला बॉल फेस करणार. रबर बॉल क्रिकेट आपण पाहतोय, 10 गाव चषक असं म्हटलं जातं. आणि मात्र 40+ 8 गावं म्हणजे टोटल 18 गावांना ही संधी विनामूल्य आपण आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिली गेली पाहतोय. पहिला चेंडू, वेगवान चेंडू पाहिलं मनीषच्या माध्यमातून. ज्या मनीषची ओळख आहे या वलवली संघाच्या माध्यमातून पूर्ण पनवेल तालुक्यात, त्या वेगाने पहिला चेंडू विकी समजू शकला नाही. निर्धाव चेंडूने अंत आला, पहिलाच निर्धाव चेंडू. मात्र ही मॅच फाईट होणार आहे पहिल्या चेंडूमध्येच. मनीष ऑन अ बॉलिंग ट्रॅक. किती बाहेर ठेवू शकतो सुयोग. अंपायर आहेत तिथे, अंपायर डिसिजन घेतील, अंपायर सांगतील तुम्हाला. अंपायर पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देतील, कारण इन्फॉर्मेशन इज अ वेल्थ असं म्हटलं जातं आणि ते अंपायरकडून तुम्हाला मिळेल. दुसरा चेंडू अचूक टप्पा म्हणता येईल, मात्र थोडंसं फंबलिंग पाहिलं मुकेश शिलेटकरकडून आणि लगेच जसा फंबल झाला 1 धावाने कन्वर्ट केली आणि शुभारंभ मात्र धावांचं झालं. आता मात्र 38 धावांची गरज आहे. पहिली धाव तर आली आहे. या 38 धावांसाठी किती चेंडू लागतील आणि कशा पद्धतीने स्ट्रगल होईल की फायटिंग करणार हे आदई संघाकडून पाहायला मिळेल. मनीष तिसरा चेंडू घेऊन येतो. समोर सुशांतला पाहतोय, चांगला वेगाला कंट्रोल केलं आहे. पुन्हा फंबल झाला तो म्हणजे मुकेश शेलटकर आणि जसं फंबलिंग पाहिलं बाईच्या माध्यमातून दुसरी धाव आली आणि 2 धावांनी धावसंख्यामध्ये बदल होतोय. आणि मात्र कसंही होऊ द्या पण धावा येत आहेत, हे मात्र जमेची बाजू आहे आदई संघासाठी. मनीष आतापर्यंत चांगलं गोलंदाजी करत असताना 3 चेंडू फेकले, पुन्हा वेगामध्ये थोडंसं कंट्रोल केलं, व्हेरिएशन दाखवत असताना आपण पाहिलं आणि चांगली गोलंदाजी होते. हीच गोलंदाजी होत असताना थोडंसं क्षेत्ररक्षकाकडून मदत मिळाली तर आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव असते. मात्र 22च्या माध्यमातून 2 धावा आल्या आणि या 2 धावांनी धावसंख्येमध्ये स्थिरता आणली आहे 4थ्या चेंडूमध्ये, ते म्हणजे मनीषने. वलभ संघाचा कर्णधार आणि खिडूपाडा संघाचा कर्णधार आज दोघं आलेत का? तर मी राजेशजी कातार आणि आला हा षटकार, मोठा फटका पाहायला मिळाला विकीच्या माध्यमातून. जसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, कंट्रोल षटकार पाहायला मिळालं आणि ही पॉझिटिव्ह षटकार 8 धावसंख्येवरती आपण पाहतोय.
मनीची ओळख आहे व्हेरिएशन्स करणं आणि टॉस होतोय वलप आणि खिडूपाडा संघामध्ये. पहिला चेंडू सुयोगचा चांगला टॅप केलाय आणि आता मात्र चांगलं आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली, अतिशय चांगली फिल्डिंग. त्याने 3 धावा वाचवल्या. टॉसकडे बोलूया. खिडूपाडा आणि वलप या संघामध्ये टॉस होत आहे. दीपकजी शेळके यांच्या शुभ हातचे. हेड्स इज द कॉल आणि हेड्स खिडूपाडा संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? पेंडिंग ठेवतो, विचारून सांगतो तुम्हाला. नाही पेंडिंग. ओके, पेंडिंग ठेवताय, विचार करून सांगतील. मग तू जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? मी फिल्डिंगच घेतली असते. ओके, दीपकजी शेळके आपण यायचं आहे. दीपकजी शेळके आपण यायचं आहे. दीपक शेळके एक अनुभवी खेळ आता अदई संघ खेळतोय. काय म्हणाले पूर्ण आयोजनाबद्दल आणि आता अदई ज्या पद्धतीने खेळतोय त्याच्याबद्दल काय म्हणाल? हॅलो, आयोजन तर खूप राजाबाईचं सुंदर असतं आणि असंच आयोजन ते दरवर्षी करतील असं मला आयोजन आहे. आणि आता बघूया, आदई संघामध्ये आहेत प्लेयर पण त्यांचे अजून 4-5 प्लेयर आलेले नाही. परंतु आता सुशांत आहे, विकी आहे, एक केडी आहे आपला, एक बालू आहे, एक आमचा हार्ड फलंदाज काय नाव टोपण नाव बहात्तर सिंग, असे भरपूर चांगले प्लेयर. बघूया आता मॅच जिंकण्याची आवश्यकता आहे. अतिशय चांगलं. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. धन्यवाद. हे होते दीपक शेळके, कार्याध्यक्ष अदई वलप विभाग. मात्र अदई संघामध्ये टोपण नावं खूप जास्त आहे मला वाटतं, कारण लंबू मी ऐकलं, 72 सिंग हे नाव ऐकलं. आता 73 सिंग काय होतं ते पाहायला मिळेल. डोकरा 11, मोडका 11. मात्र सुयोग गोलंदाजी करत असताना वेगवान चेंडू. प्रमोद मात्रे यांचं चिरंजीव आपण बॉलिंग करताना पाहतोय. अजून एक 40+ मास्टर प्रमोद मात्रे, ज्याने कित्येक वर्ष क्रिकेटला आपलं योगदान दिलं आणि वलवली संघासाठी कित्येक काळ खेळला. तोच प्रमोद मात्रे यांचं चिरंजीव आपण गोलंदाजी ऑन अ ट्रॅक पाहतोय. चांगला चेंडू, मात्र विकी थांबणार नाही. विकीचा हा सलग 3रा षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 21. विकीने 3 षटकाराने डील केली आहे. डॉट बॉल जरी खेळला असेल मात्र 18 धावसंख्येवरती खेळतोय विकी. सुशांत वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 1 धावसंख्येवरती खेळताना पाहतोय आपण. चांगला चेंडू, वेगवान चेंडू. चेंडूने उचली घेतली नाही, खाली राहिला, विकी समजू शकला नाही आणि आता मात्र निर्धाव चेंडू. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 21. लॉस ऑफ 0 विकेट्स. आता मात्र समीकरण बदललं, इक्वेशन आता आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर येतो रमेश श्रीवास्तव. रमेशसाठी सुवर्ण संधी. लवशेड भोईर पडगे यांच्याकडून जर तुम्ही लगातार 2 विकेट घेतले, कसं 1 ओव्हरमध्ये 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. लवशेड भोईर पडगे यांच्या माध्यमातून एक सक्सेसफुल कॅप्टन पडगे संघाचं, ज्याच्या कॅप्टनशिपमध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि एक सक्सेसफुल कॅप्टन ज्यांनी या वर्षामध्ये शौर्य सुमित 11मधून खेळत असताना 9 ट्रॉफीज पडगे गावासाठी आणल्या. तोच कर्णधार लहू भोईर आता मात्र बक्षीस लावतोय आणि बक्षीस असेल 1 ओव्हरमध्ये 2 विकेट जर घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक लवशेड भोईर यांच्याकडून असेल. मात्र सेट बॅट्समन आपण पाहतोय 12 चेंडू 18 धावांचं समीकरण. पहिला चेंडू रमेश श्रीवास्तवचा वेगळा शॉट मारण्याचा प्रयत्न, मात्र शतरक्षतीचे सज्ज सुशांतनी केलेली चुकी. मिसबाहुल हक सारखा हा फटका आणि पहिला विकेट आलाय. आता मात्र 5 चेंडूमध्ये 1 विकेटची गरज.
शुभम मात्रे स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. रसायनी वायलवरनं आलेले एक जबरदस्त यंगस्टर्स आपण पाहतोय आज या पूर्ण फील्डमध्ये. स्कोरर असेल, कॉमेंट्री असेल, अंपायरिंग असेल, सँडी पालकर यांच्या माध्यमातून बरेचसे आता यंगस्टर्स आपण अंपायरिंगचं शिक्षण घेत असताना पाहतोय. हे असे खूप सारे लोक इंटरेस्ट होतात कारण टेनिस बॉलला चांगले दिवससुद्धा आलेत आता. रमेश श्रीवास्तव पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतलाय. समोर बालाला टायमिंग साधता आला नाही, वेग चांगला होता रमेशचा. मात्र एक धाव मिळाली. एका धावाने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 22. आता समीकरण बदललंय. 16 चेंडू आणि 10 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आता मात्र सेट बॅट्समन विकीला आपण पाहतोय जो 3 षटकारांसोबत आतापर्यंत स्ट्राईकवर ही जमेची बाजू आहे. कॉन्फिडंट आहे कुठेतरी आदई संघ. मात्र रमेशला कमबॅक करण्याची गरज आहे. आता मात्र चांगला चेंडू म्हणता येईल. चांगला अचूक टप्पा, चांगला लाईन आणि लेंथ. आपण जर अतिक उचली जर पाहिली तर रमेशकडे क्षमता आहे कारण त्याच्याकडे फिटनेस चांगली आहे आणि तुमच्याकडे वेग असला ना तर वेगाचा हा यूज आपण नक्की पाहतोय. अजूनपर्यंत ऋषी चौधरीला आपण गोलंदाजीला पाहिलं नाही कारण जो नेहमी पहिली ओव्हर घेतोय तो मात्र आत्तापर्यंत थांबलाय. नक्की काहीतरी रणनीती याच्या मागे असावी कारण 3 चेंडू आतापर्यंत रमेशने फेकलेत. 1 धाव दिली, 1 विकेट मात्र प्राप्त केलाय. पुन्हा शॉर्ट ऑफ लेंथ, चांगला स्क्वेअर कट आणि बॉल लॉफ्ट केलाय सरळ षटकारासाठी. आता मात्र इक्वेशन चेंज झालं. 8 चेंडू 11 धावांची गरज आहे. आता मात्र रमेश श्रीवास्तवच्या शॉर्ट ऑफ लेंथला चांगलं उत्तर मात्र आपण विकीच्या माध्यमातून पाहिलं. आतापर्यंत 4 षटकारांसहित विकी खेळतोय. आता मात्र 24 धावांवर. बाकी डॉट चेंडूमध्ये सिंगल आणि डबलमध्ये डील करायची नाही, करायची तर मोठ्या फटक्यानेच. हे मात्र विकीने साधलंय. रमेश श्रीवास्तव आणि बॉलिंग ट्रॅक. विकी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज, चुकी करणार नाही आणि 1000चं पारितोषिक आता मात्र रमेश श्रीवास्तवने जिंकलंय. लव शेड भोईर यांच्याकडून हे 1000चं पारितोषिक नक्की रमेश श्रीवास्तवला मिळेल. मात्र मॅचमध्ये काय होणार येणारे काळ वेळ सांगेल. आता मात्र इक्वेशन बदललंय. 7 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि या 5 चेंडूंमध्ये 2 विकेट प्राप्त केले आणि मात्र 1000चं पारितोषिक जिंकलंय ते म्हणजे रमेश श्रीवास्तवने. आता मात्र इथे जर हा बॉल डॉट आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये नक्की मॅचमध्ये एक वेगळा रंग भरण्याचा प्रयत्न रमेश श्रीवास्तव करेल की केडी स्ट्राईकला चाललाय, मोठा फटका मारून आपलं आव्हान कमी करण्याचा प्रयत्न करेल. केडी एक जबरदस्त प्लेअर आपण पाहिलं आदई संघामध्ये. खूप काळ केडीकडून क्रिकेटमध्ये खेळत असताना पाहतोय. समोर ऑन द स्ट्राईक रमेश श्रीवास्तव. शेवटचा चेंडू वेग कमी केला आणि बॉल मात्र थोडंसं स्टिकच्या बाहेर जाणार चेंडू वाईट दर्शवला अंपायर सँडी पालकर यांच्याकडून. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 29. आता मात्र 10 धावांची गरज आहे. शेवटचे 7 चेंडू. इक्वेशन बदलतंय. या अतिरिक्त धावमुळे थोडंसं इक्वेशनमध्ये बदल आला आहे. शेवटच्या चेंडूमध्ये काय होणार आणि शेवटच्या ओव्हरमध्ये टार्गेट किती सेट करणार हे मात्र गोलंदाजीच्या हातात आहे. मात्र फलंदाजी करत असताना केडी मात्र मोठ्या फटक्यात डील करेल की सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करून परत स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल. शेवटचा चेंडू मात्र वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला रमेश श्रीवास्तवकडून आणि हा निर्धाव चेंडू आला आणि या निर्धाव चेंडूने मॅचचं इक्वेशन बदललंय. 6 चेंडू 10 धावांची गरज.
ही जबाबदारी आपल्या हातात घेतली. जरी रत्नदीप नसेल, ऋषी चौधरी सिनियर प्लेयर या संघाचा, ज्याने कित्येक काळ या गोलंदाजीच्या ताकदीवर आपल्या गावासाठी सामने जिंकून दिले, तोच रत्नदीप ऑन ए बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज बाला आणि केडी. हे कशा पद्धतीने संघर्ष होईल. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. सरासरी वलवली संघाचंही कौतुक केलं पाहिजे. 9.75 धावांची गरज होती, मात्र ती कंट्रोल करण्यामध्ये यशस्वी झाला. जरी विकीच्या बॅटमधून 4 षटकार आले, मात्र डॉट बॉलने तो ॲव्हरेज कव्हरअप करण्याचा नक्की वलवली संघाने प्रयत्न केला. सुशांतने एक चुकीचा शॉट खेळला. 2-3 बॉलमध्ये 1 धावाचं कॉन्ट्रीब्युशन आपण सुशांतकडून पाहिलं. आता मात्र बाला 1 बॉलमध्ये 1 धावावर खेळतोय आणि तोच आता स्ट्राईकवर आहे. ऋषी चौधरी स्वतःच्या गोलंदाजाची एवढा मोठा अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाजी ऑन ए ट्रॅक आहे. मात्र बाला नवीन खेळाडू आपण पाहतोय, नवीन जोश, नवीन रक्त या मैदानामध्ये ऑन ए स्ट्राईक. आता मात्र तो चेंडू टॅप केला, 1 धाव तर मिळाली आहे आणि नो बॉल दर्शवलं अंपायरने आणि नो बॉलने 1+1 असं कन्वर्ट झालं. आता मात्र कन्व्हर्शन आणि इक्वेशन हॅज बीन चेंज. देर इज 6 balls अँड 8 runs needed. विचार करणं गरजेचं आहे. ऋषीकडे ती क्षमता आहे, मात्र केडी स्ट्राईकला गेला. ही जमेची बाजू आहे आता आदई संघासाठी. बाला जरी सिंगल आणि डबल्समध्ये आपलं डील करतोय, पण महत्त्वाच्या रन्स घेण्यामध्ये यशस्वी होत आहे. ऋषी चौधरी ऑन ए बॉलिंग ट्रॅक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय. नो मॅन्स लँडला बॉल पडला. 1 धाव तर मिळाली आहे. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय, दुसऱ्याला 3 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होईल का? आणि 2च धावामध्ये समाधान मानतो. केडी नकार दिलंय आणि या 2 धावाने इक्वेशन बदललंय. धावसंख्या आता 6 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. पहिला नो बॉल चेंडू आणि त्या नो बॉलवर आलेला 1 धाव आणि आता मात्र ह्या 2 म्हणजे पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या आणि 6 धावांची आता इक्वेशन बदललं आहे. 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. ऋषी चौधरी समोर केडीवर विश्वास आहे पूर्ण आदाई संघाचं आणि बाला मात्र स्वतःची जबाबदारी योग्यरित्या पार पाडताना आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय. विकी जरी आऊट झाला, मोठे फटके जरी आले नाही, आता मात्र धावांची गरज आहे. ते कशाही आल्या तरी चालतील. ऋषी चौधरी ऑन ए बॉलिंग ट्रॅक. समोर केडी. पुन्हा नो चेंडू आणि बॉल मात्र सीमारेषे बाहेर. षटकार आणि मात्र ही मॅच कमावली आहे वलवली संघाने. हार्दिक अभिनंदन. ते म्हणजे